तर ही दोन्ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। पूल कोसळला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य तिथे सुरू झालेलं आहे। एनडीआरएफचं बचाव कार्य सुरू आहे। लोखंडी पुलाचा सांगाडा या दृश्यांमध्ये पाहतोय आणि त्या सांगाड्यात पर्यटक अडकलेले त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या केलं जातं आहे। नदीचा प्रवाह मोठा असल्याने या ठिकाणी बचाव कार्यासाठी थोडा अडथळा येतोय, मात्र तो पुलाचा जो सांगाडा आहे तो कापून आणि पर्यटकाला बाहेर काढण्याचा सध्या प्रयत्न सुरू असल्याचं आपण पाहतोय। 38 जणांना वाचवण्यात यश आल्याची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या दुर्घटनेतून 38 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाल्याचं आत्ताच पोलिसांनी माहिती दिलेली आहे। तर पूल दुर्घटनेत 38 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवर असलेला हा जुना जीर्ण झालेला पूल कोसळलेला आहे आणि या दुर्घटनेतून 38 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। या जुना जीर्ण झालेल्या पुलाची डागडुजी करण्यात आलेली नव्हती। प्रशासनाने कुठलेही सुरक्षेसाठी उपाययोजना केलेली नव्हती। रविवारचा दिवस असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आणि हा पूल कोसळलेला आहे। लोखंडी पूल असल्या कारणाने काही पर्यटक या पुलाच्या खाली अडकलेले आहेत आणि सध्या युद्ध पातळीवर त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे पर्यटक त्या लोखंडी पुलाला गच्च धरून उभे असल्याचंही आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहिलं या पर्यटकाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कसं तो सांगाडा बाजूला करून आणि त्यांना बाहेर काढलं जातं। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एक पर्यटक काही पर्यटक, एक नाही अनेक पर्यटक खरं तर या खाली अडकल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही 3 पर्यटक या ठिकाणी या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। एक पर्यटक यातून सुरक्षित असल्याचंही पाहायला मिळतंय, त्यांनाच बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। तर त्यांच्यासोबत आणखी 2 पर्यटक तिथं त्या सांगाड्याखाली अडकल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सांगाड्यात हे पर्यटक 3 पर्यटक एकूण अडकलेले होते। एकाला सुरक्षित बाहेर काढण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला असून इथे गर्दी करू नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। एका पर्यटकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नदीचा प्रवाह मोठा आहे, पाणी वाढत चाललेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस तिथे पडत होता, त्यामुळं आपण जर पाहिलं तर एनडीआरएफचं सध्या बोट देखील तिथे पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी आता शोध कार्य सुरू होणार आहे। जे पर्यटक अडकले त्यासाठी ही बोट तिथं आणण्यात आलेली आहे। नदीचा प्रवाह मोठा असल्यानं काही अडथळा येतोय बचाव कार्यासाठी, मात्र तरी सुद्धा युद्ध पातळीवर हा प्रयत्न केला जातोय पर्यटकांना बाहेर काढण्याचा। ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। दोघांचा मृतदेह इथं सापडलेला आहे। घटनेवेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक या पुलावर उभे होते आणि तो पूल कोसळला। नदीचा प्रवाह मोठा असल्यामुळे हा पूल मधोमधच कोसळलेला आहे। तर या पुलाच्या सांगाड्याखाली काही पर्यटक अडकले होते। आत्ताच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहिलेली आहेत। त्यातला एक पर्यटक जे आहेत ते सुरक्षित आहेत, त्याच्याशी एनडीआरएफची जी टीम आहे ती संवाद साधत असल्याचंही आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। जो पर्यटक सुरक्षित आहे त्यांना अगदी त्या लोखंडी जो पूल आहे त्या पुलाला धरून ठेवलेला आहे आणि त्यांनाच बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यांच्या बाजूला आणखी 2 पर्यटक त्या सांगाड्याखाली अडकल्याचंही आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळालेलं आहे। शर्थीचे प्रयत्न सध्या घटनास्थळी सुरू आहेत, ते देखील दृश्यांमध्ये पाहायला मिळते। अक्षरशः नदीचा प्रवाह मोठा असल्यामुळे काही अडथळा येतोय या बचाव कार्यासाठी, मात्र आता तो जो पुलाचा लोखंडी सांगाडा आहे तो पुलाचा लोखंडी सांगाडा कापून त्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। त्यासाठी
यंत्रणा मागवल्या जात आहेत ते देखील आपल्याला इथं पाहायला मिळतंय। 38 जणांना या दुर्घटनेतून वाचवण्यात यश आल्याची ही माहिती पोलिसांनी काही क्षणांपूर्वी दिलेली आहे। ही दृश्य आपण पाहतो, एनडीआरएफचं पथक युद्ध पातळीवर घटनास्थळी बचाव कार्य करतंय। नदीचा प्रवाह वाढतोय कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठा पाऊस त्या ठिकाणी पडतोय। पाण्याचा प्रवाह मोठा आहे आणि कुठल्याही पर्यटकांच्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या। 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। 38 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तर जे काही 2-3 पर्यटक या सांगाड्याखाली अडकलेत त्यांना देखील बाहेर काढलं जात आहे। जो पर्यटक सुरक्षित आहे त्यासोबत संवाद एनडीआरएफची टीम संवाद साधत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। अगदी नदीच्या मधोमध जो पूल आहे तो पूल कोसळलेला आहे, थेट तो नदीत कोसळलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय, बचाव कार्य एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे पाण्याचा प्रवाह वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्या यंत्रणा सध्या दुर्घटनास्थळी सज्ज झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। अडतीस जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। झी24 तासवर सध्या एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। पुलाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू। आता एक मोठी बातमी आपल्या हाती लागलेली आहे, 40 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। 40 जणांना आतापर्यंत एनडीआरएफच्या टीमनं वाचवल्याचं कळतंय। पूल दुर्घटनेत खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक या पुलावर उपस्थित होते आणि त्या दरम्यानच हा पूल थेट नदीत कोसळला। लोखंडी पूल होता, जुना झालेला होता, जीर्ण झालेला होता, त्यामुळे लोखंडी पूल असल्या कारणानं त्या पुलाच्या खाली काही पर्यटक अडकलेले आहेत। तर एक पर्यटक सुरक्षित आहे, त्यांच्यासोबत एनडीआरएफची टीम संवाद साधते, त्यांच्याशी बोलत सध्या त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न एनडीआरएफ कडून सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची ही बातमी आपल्यापर्यंत आहे। तर 40 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। 40 जणांना वाचवण्यात यश आल्याची ही सगळ्यात मोठी अपडेटेड बातमी आपण पाहतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय, युद्ध पातळीवर सध्या बचाव कार्य सुरू आहे। पूल दुर्घटनेत 40 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तर जे पर्यटक सांगाड्याखाली अडकलेले आहेत त्यांनाही वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न सध्या सुरू आहे।